श्री स्वामी समर्थ. नोकरीत पदोन्नती मिळवू इच्छिणाऱ्यांसाठी हा व्हिडिओ त्यांच्यासाठी वरदान ठरेल. या व्हिडिओमध्ये आम्ही करिअरमध्ये प्रगती साधण्यासाठी सोपे उपाय देत आहोत. प्रत्येक नोकरदार दरवर्षी पदोन्नती आणि पगारवाढीची वाट पाहत असतो. वर्षभरातील उत्कृष्ट कामगिरी आणि कठोर परिश्रमाच्या आधारावर पदोन्नती आणि पगारवाढ मिळाल्यावर प्रत्येक नोकरदार व्यक्ती आनंदी असतो. कधी कधी नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या कष्टाचे फळ मिळत नाही. त्यांना त्यांच्या पदोन्नतीमध्ये अडथळे किंवा अडचणींचा सामना करावा लागतो. अशा व्यक्तींसाठी वैदिक ज्योतिष करिअरमध्ये प्रगतीसाठी उपाय देते. या उपायाद्वारे नोकरी करणारे लोक पदोन्नती आणि पगारवाढीच्या रूपात त्यांच्या कष्टाचे फळ सहजपणे मिळवू शकतात. चला करिअरमध्ये प्रगती साधण्याच्या उपायाबद्दल जाणून घेऊया. यातील कोणताही 1-2 उपाय करून तुम्ही तुमच्या नोकरीमध्ये प्रगती करू शकता. ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोन. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार 10वे घर हे कर्माचे घर आहे. हे घर आपल्याला आपल्या नोकरी आणि व्यवसायाबद्दल अंतर्दृष्टी देते. शिवाय 10वे घर आणि त्यांचा स्वामी आपल्या सांसारिक जीवनातील कामगिरी दर्शवतात. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार अनेक ग्रह 10व्या घरासाठी शुभ असतात आणि शुभ फळे देतात. यापैकी सूर्य आपल्या कार्यक्षेत्रातील ध्येय आणि महत्वाकांक्षा दर्शवतो. मंगळ आपल्या व्यावसायिक आकांक्षा पूर्ण करण्यासाठी ऊर्जा देतो आणि आपल्याला अधिक यश मिळवण्यासाठी प्रयत्न करण्याची प्रेरणा देतो. बुध बुद्धी आणि ज्ञानाचे प्रतिनिधित्व करतो, त्यामुळे त्याचा प्रभाव कार्यक्षेत्रात प्रगती करण्यास हातभार लावतो. गुरुच्या आशीर्वादाने आपल्या नोकरी आणि व्यवसायात अनेक सकारात्मक संधी मिळतात. तसेच आपल्याला कारकिर्दीत प्रगती होते. शिवाय कर्म अधिकारी म्हणून ओळखले जाणारे शनिदेव प्रत्येक व्यक्तीला त्यांच्या कर्मानुसार शुभ फळे आणि शिक्षा देतात. कालपुरुष राशीचक्रात शनी स्वतः 10व्या घराचा स्वामी आहे. परिणामी शनिदेव कार्यक्षेत्रात शिस्त, समर्पण आणि वचनबद्धतेची प्रेरणा देतात. कुंडलीतील 10व्या घराचा स्वामीची आणि 10व्या घराची पीडा आपल्या व्यावसायिक जीवनात समस्या निर्माण करते. जेव्हा 10व्या घरात एखादा अशुभ ग्रह असतो आणि तो अशुभ फळे देतो, तेव्हा नोकरी आणि व्यवसायात समस्या निर्माण होतात. यामुळे नोकरी मिळवण्यास विलंब, नोकरीवरून काढून टाकले जाणे, पदोन्नती न मिळणे, नोकरीबद्दल असमाधान आणि करिअरमधील विविध अडचणी येऊ शकतात.